बदलापुरात मंत्री कॅप्टन आशिष दामले तसेच उपनगराध्यक्ष प्रियंका आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी विद्यार्थ्यांना दप्तराचं वाटप करण्यात आलेलं आहे। आपण बघत असाल आज शेकडो विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे। अगदी चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याची यामध्ये सहभाग असलेला पाहायला मिळतो। हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या माध्यमातून राबवला जातो। त्यांच्या मातोश्री असू द्यात किंवा एकंदरीत त्यांचं पूर्ण कुटुंबीय असू द्यात, मग महिलांना रोजगार मिळावा यासाठी किंवा प्रत्येक उपक्रमासाठी त्यांचा पुढाकार असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज हा उपक्रम प्रामुख्याने पार पडलेला आहे। काय सांगाल, आज पुन्हा एकदा दप्तराचं वाटप करण्यात गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे मला वाटतं हे 18वं वर्ष आहे। गेल्या 18 वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेत असतो। मला या गोष्टीचा अभिमान आणि आनंद आहे की आज देखील आपण इथे पाहिलं तर आमचे शहराध्यक्ष प्रभाकरजी पाटील, उपनगराध्यक्ष प्रियंका दामले, हर्षाली गायकवाड आणि सुगंधा पाटील ह्या सगळेच जण आम्ही एकत्रित येऊन आज पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम करतोय। आपल्याला माहिती आहे की शालेय साहित्य म्हणजे दप्तर असेल, त्यांना वह्या असतील, त्याच्यामध्ये पेन्सिल असेल, हे सगळंच किट त्या ठिकाणी पुरवण्याचं काम हे गेल्या 18 वर्षांपासून सातत्याने आम्ही करतोय। कुठेतरी स्वर्गीय अजितदादांनी जी शिकवण दिली की 80% समाजकारण 20% राजकारण, आज त्यांचीच आठवण काढत, आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु कुठेतरी त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती पुढे चालू ठेवत अशा पद्धतीचं समाजकार्य हे गेल्या 18 वर्षांपासून करतोय। ह्याच्या पुढच्या काळात सुद्धा अधिक जोमाने आणि अधिक व्यापक स्वरूप या कार्यक्रमाला देण्यात येईल एवढं निश्चित या निमित्ताने सांगतो। अर्थात या दप्तरामध्ये आपण बघत असाल शाळेत जाण्यासाठी जी साहित्य लागतं, वह्या पुस्तकं असू द्यात किंवा किट असू द्यात, त्याचं सुद्धा वाटप यामध्ये आहे। प्रियंकाजी दामले आपल्यासोबत असतील, उपनगराध्यक्ष, त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत। न चुकता गेल्या जसं दादांनी सांगितलं 18 वर्षांपासून हा कार्यक्रम पार पडतोय। काय अनेक वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवत आलेलो आहोत आणि आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा आहे। तर आपले स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज आम्ही या उपक्रमाचं सुरुवात केलेली आहे आणि खरंच मुलांच्या चेहऱ्यावरती जे आनंद आहे की आपल्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात, हे नवीन साहित्य, नवीन बॅग वगैरे, हे वेगळाच आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यांवरती असतो, उत्सुकता असते। तर ती एक अतिशय मनाला समाधानकारक आहे आणि यापुढेही असे उपक्रम आम्ही नक्कीच चालू ठेवू। अर्थात आपण बघत असाल खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, कारण की शाळेचा पहिला दिवस असतो आणि त्या पहिल्या दिवशी आपण नवीन बॅग, नवीन सगळं साहित्य घेऊन जाण्यात जो आनंद असतो तो अगदी वेगळा असतो। आणि आपण बघत असाल नगरसेवक प्रभाकरजी पाटील, नगरसेविका पाटील त्यांच्यासोबतच हर्षलाजी गायकवाड यांच्यासह इतरही मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळते। या परिसरातले जवळपास सगळेच जण आपल्याला बघायला मिळतात। बघा, मुलींना सुद्धा त्यांना आवडेल अशी बॅग जी आहे ती देण्यात येते। प्रभाकरजी पाटील आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत। काय सांगाल आज शाळेतल्या मुलांना आम्ही जे वह्या दप्तर जे वाटप करतो आशिष दामले यांच्या नेतृत्वात आणि आमचे सर्व सन्माननीय नगरसेवकही उपस्थित आहेत, प्रियंका दामले उपस्थित आहेत आणि मंत्री महोदया स्वतः आशिष दामलेही आहेत। आम्ही राष्ट्रवादीचे जे काय काम करत असतो नेहमीप्रमाणे आज गेली 15 वर्षाच्या वर झाली असतील आम्ही शाळेय पुस्तक साहित्य वाटप करतो। हे आशिष दामले स्वतःच्या स्वखर्चाने करतात आणि या कार्यक्रमासाठी आम्ही कुठल्याही परिसरातला मुलगा असला तो आमच्याकडे ज्यांनी नाव नोंदवले त्याला आम्ही हे शालेय साहित्य देतो आणि असे उपक्रम आम्ही वारंवार राबत राहून आणि पक्षाचे काम आम्ही असंच पुढे करत राहू आणि दादांनी जे शिकवण दिलेली आहे 80% समाजकारण 20% राजकारण, ही परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत। उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांनी जी शिकवण दिली होती, आज जरी ते नसले तरी सुद्धा त्यांची शिकवण पुढे कशा पद्धतीनं आपण चालू ठेवू या पद्धतीनं आपण बघत असाल। दामले कुटुंबीय असू द्यात, पाटील कुटुंबीय असू द्यात, गायकवाड कुटुंबीय असू द्यात, त्यांच्या माध्यमातून हे समाजकार्य होताना पाहायला मिळते। यामध्ये चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत जवळपास सगळ्यांनीच खरं तर या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे अर्थात। आणि या बॅगमध्ये आपण, या दप्तरामध्ये जर बघत असाल
तर एकंदरीत सगळं साहित्य शालेय उपयोगी जे आहे ते असलेलं आपल्याला बघायला मिळते. आज महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा आहे आणि त्या निमित्ताने सुद्धा हा उपक्रम पार पडतो. त्या संदर्भात थोड्या प्रतिक्रिया आपण घेऊयात. आज वर्धापन दिन सुद्धा आहे पक्षाचा. काय सांगाल कशा पद्धतीचे कार्यक्रम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यापासून कशा पद्धतीने ही राजकीय नक्कीच आजच्या एक वर्धापन दिन हा एक भावूक क्षण आहे, कारण आमच्या सगळ्यांचे नेते अजितदादा आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु जे स्वप्न त्यांनी महाराष्ट्राचं पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी निश्चितपणे आपलं 100% देतील. आणि त्याचंच पाऊल म्हणजे कुठलाही कार्यक्रम हा ह्याच्यापुढे सामाजिक बांधिलकी जपतच करावा या उद्देशाने आम्ही करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहरच्या माध्यमातून ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच वेगवेगळे कार्यक्रम पुढच्या काळात सुद्धा आपण बघू जे अजितदादांना अभिप्रेत होतं अशा ताकदीने महाराष्ट्र घडवण्यासाठी, बदलापूर शहर घडवण्यासाठी आम्ही सगळेच जण कटिबद्ध आहोत. जो विश्वास त्यांनी आमच्यावर ह्याच्या आधी दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरून पुढच्या काळात निश्चितपणे मोठं सामाजिक कार्य या शहरात उभं करण्याचं आमचं स्वप्न आहे, ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. वर्धापन दिनानिमित्त काही आठवणी आहेत का अजितदादांसोबत? नक्कीच वर्धापन दिन हा क्षण नेहमीच खूप स्पेशल आमच्यासाठी असायचा. आणि दादा अगदी म्हणजे एकदा दादांनी फोन करून सांगितलं की या कार्यक्रमाला 9 वाजता पोचायचंय, त्या कार्यक्रमाला आम्ही 7 वाजल्यापासून सकाळी पोचलेलो असायचो. इतका सन्मान आणि इतकं रिस्पेक्ट हे दादांसाठी आमचं त्या ठिकाणी होतं. आणि त्याच्यामुळे आजचा हा वर्धापन दिन साजरा करत असताना सुद्धा पुढच्या काळामध्ये त्यांनी बघितलेलं स्वप्न, त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी निश्चितपणे आम्ही राष्ट्रवादीची बदलापूर शहराची सर्वच टीम ही काम करत राहू. दिलेल्या माहिती संदर्भात ज्या नेत्याने एकंदरीत आपण बघितलं तर पक्षाला उभारी दिली, पक्ष उभा केला. आज तो नेता जरी नसला आपल्यात तरी त्यांनी दिलेली शिकवण ती कायम राहील आणि त्याच पद्धतीनं पक्षासोबत काम करू असा विश्वास मंत्री कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केला. अगदी चांगल्या दर्जाच्या तुम्ही बघत असाल तर या वयांचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे. सुंदरमच्या या वया आहेत आणि खूप चांगला दर्जा खरं तर या वयांचा आहे. आणि त्यासोबत किट सुद्धा आहे, पेन्सिल पट्टी, आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना जे किट लागेल, मग लहान मुलांना वेगळं किट आहे, मोठ्यांना या ठिकाणी मोठं किट आहे, त्याचं वाटप जे आहे ते केलं जातं. शाळा चालू झाली तुझी? नाही, 15 तारखेपासून. 15 तारखेवर नवीन बॅग मिळाली, घेऊन जाणार आहे तुझं? हो काय वाटतंय नवीन बॅग? त्याच्या आतमध्ये बघितलं आतमध्ये काय काय आहे? हो वया आहे. अभ्यास करणार का? हो कसे आभार कसे मानशील त्यांचे? आता कशा आभार मानू मलाच नाही समजत. तू नेहमी घेतो? हो नेहमी घेतो. अर्थात बघा पहिला दिवस आहे शाळेचा. भीमनगर बेलोनी. अर्थात आपण बघत असाल आज ही खूप मोठी रांग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. हर्षलजी गायकवाड यांची सुद्धा उपस्थिती आज आपल्याला असलेली बघायला मिळते. अर्थात हर्षालीजी गायकवाड आपल्या सोबत असतील, नगरसेविका. खरं तर एक उल्लेख करायला आवडेल नक्की की हर्षाली गायकवाड गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करतायत. काम करत असताना खरं तर त्यांना आता पक्षानं आणि विशेषतः कॅप्टन आशिष दामले यांनी संधी दिली उमेदवारी लढवण्याची. आणि ती उमेदवारी फक्त त्यांनी लढवली नाही तर प्रत्येक घरोघरी पोहोचल्याने आज त्या नगरसेविका झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. निवडून आल्यानंतर ज्यावेळी त्या प्रत्येकीला भेटत होत्या त्यावेळी डोळ्यात त्यांच्याही अश्रू होते आणि ज्यांना ते भेटत होत्या त्यांच्याही अश्रू होते. आज सर्वसामान्य घरातली ही महिला आहे जी या ठिकाणी नगरसेविका झालेली आहे. आपण अधिक माहिती घेऊयात. प्रत्येक वर्षी माझ्यामध्ये समाजसेविका किंवा इतर वेगळं पद असायचं, आता एक नगरसेविका झालेली आहात. काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कॅप्टन आशिष दामले आणि आता उपनगराध्यक्ष आपल्या प्रियंका दामले मॅडम
हे दामले कुटुंब दरवर्षी 18 वर्षे झाले की हा उपक्रम राबवत असतात. ह्या उपक्रमातून अतिशय आनंद होतो की चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद असतो. एक समाजाला आपलं काही ते देणं असतं. असं दामले कुटुंबांकडनं दरवर्षीप्रमाणे आपण पाहत असाल की बॅग असते, बॅगमध्ये सगळं शालेय वस्तू असतात. ते मुलांनी घडलं पाहिजे, शिकलं पाहिजे ह्या उद्देशाने त्यांचा एक मानस असतो. आणि अतिशय आनंद होतो की पालकांनाही उत्सुकता असते की दरवर्षीप्रमाणे आम्ही मुलांसाठी बॅगा घेण्यासाठी जी गर्दी असते तर तुम्ही पाहत असाल की चेहऱ्यावरचा आनंद मुलांचा आज त्यांच्यासाठी समाधान आहे असं मला वाटतं. दिलेल्या माहिती संदर्भात आपण बघत असाल तर अनेक महिला, अनेक मुली या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करूयात. अर्थात तर अगदी ही रांग आपल्याला पाहायला मिळते जी गेल्या अनेक वेळापासून बघतोय. इथे काही चिमुकले आहेत ज्यांच्या हातामध्ये या नवीन नवीन बॅग असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काय नाव आहे तुझं? इरा इरा. कोणत्या शाळेत जाते? सिंड्रेला. सिंड्रेला. मला सांगा, आज तुमचा पूर्ण ग्रुप आहे माझ्यामध्ये, मैत्रिणी आहेत तुम्ही? हा. आज नवीन बॅग मिळाली आहे, काय सांगाल? आज म्हणजे पहिला दिवस शाळेचा, पहिल्या दिवशी बॅग घेऊन जाणार तुम्ही, काय भावना आहे? म्हणजे आम्हाला बॅग भेटली म्हणून म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं की आम्हाला फ्रीमध्ये बॅग भेटली म्हणून. अच्छा. आणि त्याच्यामध्ये पाहिलं तू काय काय आहे? नाही. त्याच्यामध्ये किट पण आहे, तुला बुक्स पण आहेत. अच्छा, ते पण आहे का? आम्ही बघितलं नाही ना अजून, पण आम्हाला आवडलं की आम्हाला फ्रीमध्ये बॅग देते म्हणून. तुझं नाव काय? माझं नाव निवृत्ती. कसं वाटतं आज तू, म्हणजे आता शाळा कधी चालू होणार आहे? आता माझी 15 तारखेला. 15 तारखेला पहिला दिवस शाळेचा आणि नवीन नवीन बॅग घेऊन जाणार, नवीन बुक्स असतील, काय वाटतंय? किती एक्साइटमेंट? मला खूप चांगलं वाटतं आणि मला खूप एक्साइटमेंट आहे फर्स्ट जॉब स्कूलसाठी. हा. आणि त्यात नवीन सगळं घेऊन जाणार. हा. तुझं नाव? माझं नाव आरोही आहे. काय, कधी तुझं स्कूल कधी आहे? 15 जून. सगळे सेम स्कूलला आहेत का तुम्ही? नाही, ती गार्मेंट आहे. आम्ही सगळे सिंगल आहे. शिकलेलं आहे. काय आज पहिला दिवस जेव्हा जाणार तेव्हा नवीन बॅग घेऊन जाणार, कसं वाटतं? चांगलं वाटतं, एक्साइटमेंट. हा. बुक्स वगैरे पण आहेत त्याच्यामध्ये आणि याच चिमुकल्यांनी चांगलं शिकावं यासाठी हा प्रयत्न. आपण थँक्यू कसे बोलाल तुम्ही त्या दोघां, म्हणजे ज्यांनी तुम्हाला या सगळ्या वस्तू दिल्या? आम्ही दादा आणि ताईचे आभार मानू. बघत असाल तर आभार या चिमुकल्यांनी मानलेले आहेत. आणि पहिल्या दिवशी खरं तर हे एकंदरीत शाळेला नवीन दप्तर असू द्यात किंवा शालेय उपयोगी किट असू द्यात, त्याचं वाटप प्रामुख्याने इथे केलं जात आहे. अर्थात ही रांग आपण बघत असाल तर म्हणजे भवनामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला आणि ही रांग पूर्ण रस्त्यापर्यंत गेलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर आवाहन करण्यात आलं होतं आणि कुपन जे आहे ते या मुलांना देण्यात आलं होतं आणि कुपन दिल्यानंतर आपण बघितलं तर आज याचं वाटप जे आहे, दप्तर असू द्या किंवा साहित्य असू द्यात, त्याचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला काय वाटतं या उपक्रमासंदर्भात?